एक असं शहर जिथं या शहरातल्या प्रत्येक गल्लीवर नजर ठेवली जाते, जिथं येणारा जाणारा प्रत्येक कॉल ट्रेस होतोय आणि जिथे शत्रू राष्ट्राचे एजंट म्हणून वावरताना एक साधीशी चूक म्हणजे साक्षात मृत्यू असतो. तिथे एक मुलगी प्रवेश करते, तिचा जन्म या शहरात झालेला असल्यानं ती असते स्वतःच्या जन्मभूमीत, पण त्या राष्ट्राची शत्रू म्हणून आलेली असते. त्या राष्ट्राची अतिशय रंजक आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी अशी ही कथा आहे एका वेब सिरीजची, आणि नाव आहे त्या वेब सिरीजचं तेहरान. मित्रांनो नमस्कार. हा स्टोरी टेलर प्रभाकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या आपल्या आवडत्या अशा गोष्टींच्या त्या रंजक भावविश्वात. तेहरान ही इराणची राजधानी खरं तर, आणि सध्या इराण, इराक, इस्रायल यांच्यात जे सुरू असलेलं युद्ध आपण अनुभवतोय, त्या पार्श्वभूमीवर OTTवरच्या काही वेब सिरीजबद्दलच्या चर्चा पुन्हा जोर धरत आहेत. नेटफ्लिक्सवरची फौदा ही खरं तर इंग्लिशमध्ये केऑस असं नाव असलेली जी वेब सिरीज आहे, जी इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या म्हणजे मोसादच्या थरारक कारनाम्यांनी भरलेली आहे. ती अनेकांनी पाहिलेली आहे आणि अनेक लोक त्यावर भरभरून बोलताना आपण पाहिलेत. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी स्टोरी जी फक्त थरारक नाही, फौदासारखा सातत्यपूर्ण हिंसाचार, ॲक्शन वगैरे असं त्यात नाही आहे, तरीही ती तुम्हाला विचार करायला भाग पाडते, प्रश्न विचारते. देश मोठा की माणूस, कर्तव्य मोठं की भावना. स्टोरी आहे तामार राबिन यांची, इस्रायली वंशाची, जिचा जन्म तेहरानमध्ये झाला आहे, पण तिचं पुढचं आयुष्य हे इस्रायलमध्ये गेलं. ती सध्या मोसादची एजंट म्हणून काम करते. मोसाद म्हणजे जगातल्या सर्वात गुप्त आणि शक्तिशाली गुप्तचर संस्थांपैकी टॉपला असणारी गुप्तचर संघटना. आता ही तमार राबिन यान, नाव तसं साधं, पण तिला सोपवलेलं काम अत्यंत धोकादायक आणि जिकरीचं. तेहरान या वेबसिरीजचं मी परीक्षण वगैरे करत बसणार नाही आहे इथं, किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या स्पॉयलर्सने भंडावून सोडणार, म्हणजे स्पॉयलर्सही देणार नाही. सिरीज तुम्ही स्वतः पाहावी आणि अनुभवावी, इतका रोमांचक थरार त्यात भरलेला आहे. त्यामुळे मी उगाचच तुमचा रसभंग वगैरे करणार नाही. ही सिरीज मी का पाहायला सुरुवात केली ते सांगतो. तर गेल्या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या वाचनात एक बातमी आली होती. प्रोड्युसर ऑफ हिट इस्रायली टेलिव्हिजन सिरीज तेहरान फाउंड डेड इन ॲथेन्स. बातमी होती 16 फेब्रुवारी 2026ची. मी जरा तेहरान या वेबसिरीजचे ट्रेलर्स पाहायला घेतले. मग अर्थात त्यामागे एक स्पार्क होता की तेहरानसारख्या स्पाय स्टोरीजच्या 4थ्या सीझनवर काम करणाऱ्या डॅना एडन नावाच्या 52 वर्षांच्या निर्मातीचा ग्रीसच्या अथेन्समध्ये एका हॉटेलात संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॅना एडन हे इस्रायली TV इंडस्ट्रीतलं तसं मोठं नाव. त्यांचा परदेशात असा संशयास्पद मृत्यू थोडा चक्रावणाराच होता. हा मृत्यू जो आत्महत्या दाखवला गेलाय, त्याचा तेहरान या मालिकेशी काही संबंध असू शकतो का, हा तो स्पार्क होता. बरं, या मालिकेतल्या आशयानं कोणी दुखावलं गेलं होतं का? हा खून नाहीये तर डॅना एडन यांनी आत्महत्या का केली असेल, नाही का? सरळ सरळ सांगितलं जातं की हा खून नाही आहे, कुणी तिथं आलं होतं, तशा काही खुणा नाही आहेत, झटापट झाल्याच्या कुठल्या तिथं खुणा दिसत नाही आहेत. ही बाई प्रथितयश निर्माती होती. एमी अवॉर्ड्स, जे प्रतिष्ठेचे अवॉर्ड्स आहेत, त्या एमी अवॉर्ड जिंकणाऱ्या स्पाय थ्रिलर TV शोची ती सहनिर्माती होती. या शोमुळे जगभरात तिचं नाव झालेलं होतं. मग ती अशा यशोशिखरावर असताना आत्महत्या का करेल? तेहरान बघायला मी सुरुवात देखील केलेली नव्हती. त्याआधीच तेहरानच्या प्रोड्युसरचा हा असा संशयास्पद मृत्यू समोर येतो आणि मग ही सिरियल बघायचीच हे मी मनाशी निश्चित केलं. तर मी पाहिलेल्या पहिल्याच एपिसोडमध्ये 2012 सालच्या नवी दिल्लीतल्या एका बॉम्बस्फोटात इस्रायली दूतावासातल्या एका अधिकाऱ्याच्या कारला जे मॅग्नेटिक बॉम्ब चिटकवून उडवून दिल्याच्या घटनेनं सुरुवात होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तमार राबिन यान ही मोसादची एजंट तेहरान विमानतळावर लेओव्हर असतो, जिथे विमान इस्रायलवरून येऊन तिथे थांबलेलं असतं आणि नंतर ते दिल्लीला जाणार असतं. त्या लेओव्हर दरम्यान वॉशरूममध्ये अदलाबदली करून आधीच प्लांट केलेल्या दुसऱ्या एका महिला प्रवाशाच्या आयडेंटिटीवर ही तमार राबिन तेहरानमध्ये प्रवेश करते. या तमारचा जन्म झाला होता तो इराणमध्ये, तोही तेहरानमध्ये, तेहरान शहरात.
म्हणजे ती ज्या देशाविरुद्ध मिशनवर आलेली आहे तोच तिचा जन्मदेश आहे. तमारला एक मिशन दिलेलं असतं, इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम बंद पाडणे. तिच्या खोट्या ओळखीवर तेहरानमध्ये घुसलेली असते. ती महिला तेहरानच्या सिटी इलेक्ट्रिक बोर्डात काम करणारी एक टेक्निशियन असते. तिचं नाव असतं झिला गोबर्निफर. जी लेहवर नंतर दिल्लीला पोहोचलेली असते आणि झिला गोबर्निफरच्या नावावर तमार तेहरानमध्ये तिच्या जागी आलेली असते. तमारने नाकावर भली मोठी सर्जिकल पट्टी, बँडेज लावलेलं असतं. कारण काय तर तिनं नाकाच्या हाडाची सर्जरी करून घेतलेली आहे असं कारण दिलेलं असतं तिने, म्हणून ही पट्टी. त्यामुळे तिला थेट ओळखणारे लोकही भुजकाळात पडलेले असतात. तमार ही झिला बनून इलेक्ट्रिसिटी बोर्डात कामाला येते. ठरल्याप्रमाणे तिथली सिस्टीम हॅक करते. सगळं परफेक्ट चालू असतं. पण एक छोटीशी गडबड होते आणि सारं जे काही मिशन आहे ते मिशन फेल होतं. पण ती पोलिसांना गुंगारा देऊन पसार होते. पण आता ती अडकली आहे ती तेहरानमध्ये, म्हणजे एका शत्रू राष्ट्रात, एकटी आणि पूर्णपणे एक्सपोज झालेली. जे ती कशासाठी आली, ती कोण आहे, तिचा चेहरा आहे, तिचा फोटो आहे, सगळं एक्सपोज झालं. आता खेळ सुरू होतो. एका बाजूला तमार आणि दुसऱ्या बाजूला इराणी इंटेलिजन्स यांच्यात. आणि त्या सगळ्यांचा नेता फराज कमाली, इराणी इंटेलिजन्सचा नेता. हा फराज कमाली फक्त इराणी अधिकारी नाही आहे, तर तो एक शिकारी आहे. असा शिकारी जो आपल्या सावजाला पकडल्याशिवाय शांत बसत नाही. तो तमारच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवतो आणि तिच्या ठाव ठिकाणांच्या जवळ येत जातो. तमार लपून राहताना अनेक हँडलरची मदत घेत असते. अशा तमारची भेट होते एका स्थानिक मुलाशी, ज्याचं नाव असतं मिलाद कहानी. हा इराणीच, पण तो तिथल्या इस्लामिक रूढी परंपरावादी सिस्टीम विरोधात लढणारा प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिस्ट असतो. म्हणजे इराणमध्ये जे दोन विचार प्रवाह, मतप्रवाह आपसात भिडत होते, तुम्हाला आठवत असेल. तेहरानमध्ये या खामेनीच्या रूढी परंपरावादी इस्लामिक राष्ट्राच्या ज्या भूमिका आहेत त्याच्या विरोधात काही प्रोग्रेसिव्ह तरुणही लढत होते, म्हणजे ज्यांना हे हिजाब बिजाब नको होता. अशा पद्धतीचा एक संघर्ष इराणमध्ये सुरू होता. त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तमारला हा मिलाद कहानी भेटतो. या मिलाद कहानीला एका प्रोटेस्टच्या दरम्यान ही तमार एक सिस्टीम हॅक करून देते. म्हणजे सगळे जिथं हे प्रोटेस्ट सुरू असतं तिथं आजूबाजूचे सगळे CCTV कॅमेरे बंद होतात. आणि ह्या मदतीनंतर हा जो मिलाद आहे तो तमारला मदत करण्याचं आश्वासन देतो. ते एकत्र राहतात आणि ऑब्व्हियसली दोघांमध्ये हळूहळू जवळीक वाढते, परिणिती, प्रेम निर्माण होण्यात होते. पण प्रश्न उभा राहतो असा की हे प्रेम खरं आहे की मिशनचा एक भाग आहे. आणि जेव्हा सत्य समोर येतं ना, तेव्हा सगळं तुटतं. सगळं विश्वासघात आणि त्यातून निर्माण झालेल्या वेदना. तमारचं आयुष्य आता नरक बनलेलं असतं. तिच्या जवळचे लोक एकामागोमाग एक मारले जात असतात आणि तिने ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते तिला धोका देत असतात. आणि सगळ्यात मोठा धक्का, ती ज्या यंत्रणेसाठी जीव धोक्यात घालून परक्या देशात जोखमीचं काम करत असते, ती तिची स्वतःची संस्था मोसाद, तीच तिला वाऱ्यावर सोडून देते. एक वेळ अशी येते की आता तमार कोणाचीच नाही, ना इराणची, ना इस्रायलची, आता मिलाद कहानीची, जो तिचा बॉयफ्रेंड असतो. कथा जेव्हा क्लायमॅक्सला पोहोचते, न्यूक्लिअर बॉम्बचा धोका, संपूर्ण शहर उडवलं जाण्याचा जो धोका आहे किंवा हे संपूर्ण शहर उडवलं जाण्याच्या मार्गावर आहे, तमारसमोर दोन पर्याय उभे राहतात. एकतर स्वतःचा जीव वाचवणं किंवा हजारो लोकांचा जीव वाचवणं. या प्रचंड तणावाच्या क्षणी ती काय निवडते? ती स्वतःचा जीव धोक्यात घालते का? ती मोसादने सोपवलेलं मिशन पूर्ण करते की भावनेतून हे सगळं जे काय आहे ते कुठेतरी सॉफ्ट कॉर्नरला जातं आणि तो होणारा स्फोट थांबवते? नेमकं काय होतं? हा जो काही थरार आहे तो तुम्ही तेहरानचे 3 सीझन पाहिल्यानंतरच अनुभवू शकता. ॲपल TVवर ही मालिका उपलब्ध आहे. बऱ्याचदा परदेशी मालिका म्हटल्या की विशेषतः जे त्या OTTवरच्या मालिका, तर त्यात दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला न्यूड सीन्स किंवा उगाचच नागडे होत साकारलेले बेड सीन्स हे दाखवले जातातच. आणि या अनावश्यक वाटणाऱ्या सीन्समुळे बऱ्याचदा स्टोरीची लिंक तुटते. फॅमिलीसोबत चांगलं कथानक असलेल्या आणि जगात काय चाललं हे दाखवणाऱ्या वेबसिरीज एकत्र बसून पाहता येत नाहीत आपल्याला. पण तेहरान त्याला अपवाद आहे. इव्हन पहिला सीझन तरी एकही न्यूड सीन नसलेला आहे आणि हा सीझन मी नुकताच पाहून संपवला आहे. आता दुसऱ्या सीझनचा पहिला एपिसोड हे अर्धा पाऊण झाला आहे.
तुम्ही आयफोन वापरत असाल तर ॲपल टीव्हीचं सबस्क्रिप्शन घ्या आणि थरारक वेबसिरीज जरूर बघा. मोसाद या इस्रायली गुप्तचर यंत्रणेबद्दल सविस्तर आणि सखोल माहिती जाणून घ्यायची असेल, त्याची इच्छा असेल तुमची, तर परममित्र प्रकाशनचं एक पुस्तक आहे, इस्रायलची मोसाद. हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकातल्या 1-2 प्रकरणांवरही मी लवकरच स्टोरीज करणार आहे. पण हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवरून विकत घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, जरूर घ्या. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या. पण त्यापूर्वी तेहरान पाहायला विसरू नका आणि आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.